बुलेटिनची सुरुवात करूया राज्याच्या राजकारणातल्या एका मोठ्या बातमीनं। गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून भाजप अजित पवारांना घेरत आलंय। त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून पलटवार केलाय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस 1999 साली आली, मात्र त्या आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्यानं कबूल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। तर त्यावेळी भाजप शिवसेना युतीच्या सरकारनं फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला। दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपकडे होतं। राष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते। दरम्यान पुरंदर घोटाळा 100% खरा आहे असं तत्कालीन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी म्हटलंय। कृष्णा खोरे प्रकल्पात प्रत्यक्षात हा आकडा हजारो कोटींचा आहे असं पांढरे म्हणाले। युती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा पाया घातला गेला, त्यावर अजित पवारांनी कळस चढवला असा त्यांनी आरोप केलाय। सिंचन घोटाळ्यासंदर्भात चितळे समितीच्या अहवालात हे सगळं नमूद आहे असं त्यांनी म्हटलंय। भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांना भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवतात आणि त्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना हा भ्रष्टाचार करायला लावतात असं ते म्हणाले। विरोधी पक्ष सत्ताधारी दोघंही महाचोर असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। पुरंदर घोटाळा हा खरा आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% पुरंदरच काय, अजून मी 100 प्रोजेक्ट सांगू शकतो असे की ज्याच्यात पुरंदरपेक्षा कितीतरी पटीने मोठे घोटाळे झालेले आहेत। अजित पवारांनी एका निवृत्त अधिकाऱ्याचं नाव नाही घेतलंय। त्यांनी सांगितलं की निवृत्त अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की पार्टी फंड 100 कोटी मागितला। अजित पवार नाव का घेत नाहीत त्या अधिकारी? आता नाव घेऊन अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आपणही काय केलेलं आहे, त्यामुळे ते अधिकाऱ्याचं नाव काय घेतील? अजित पवारांचा तर या घोटाळ्यांशी डायरेक्ट संबंध आहे। दरम्यान 1999ला आपण जलसंपदा मंत्री होतो, त्या कालखंडात अशा स्वरूपाचा निर्णय झालेला आपल्याला आठवत नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली। तसंच 25 वर्ष अजित पवारांनी ही माहिती का दडवली असा सवाल एकनाथ खडसेंनी केला। तर अजित पवारांनी कोड्यात बोलू नये, कोणती फाईल समोर आली ते अजित पवारांनी सांगावं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। तर अजित पवारांचे हात आधीच बरबटले असल्याची टीका शहाजी बापू पाटलांनी केली आहे। पाहूया। 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो। त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की मला तरी असं आठवत नाही आहे, आणि असं होऊच शकत नाही। कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी असे असायला हवे। त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं। जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी। सगळ्यात आधी आज मकर संक्रांत आहे। अजित पवारांच्या तोंडाची तिळगुळ पडो। अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली, ती कसली आली? तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका, तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला। रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का? तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका। तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा। गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, कोडी टाकू नका। एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय ना, मग कोणत्या कारणासाठी जातील? एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आणि हरामाचा पैसा वाटतायत असं फडणवीसांच्या सरकारमधले एक मंत्री सांगतात, गणेश नाईकजी।
मग तुम्ही उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. माझ्याकडे आहे हा, बघा बघा मी उघड करीन, तुम्ही माझं उघडं करू नका, मी तुमची नाडी सोडणार नाही. हे या राजकारणात जे चाललं आहे महाराष्ट्राच्या ते चुकीचं आहे. सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे. अजितदादाला म्हणावं असल्या टीका बंद करा. ह्या माझ्या पाचेगावात म्हणलं अगोदर ज्यावेळी सरकार होतं महायुती मनोहर जोशी आणि आपल्या मुंडे साहेबाचं, त्यावेळी 3.5 कोटीचा बोगदा होता. अजितदादाने त्याचं बिल काढले 18.5 कोटी रुपये. असलं काढायला गेल्यावर सगळंच होत असलं काही निधी बिधी होत नसतो. आणि हे दादांत खोटं आहे. मुळात अजितदादाच हात अजून स्वच्छ नाहीत. सगळ्या कोर्टन कचेऱ्यांच्या भानगडी चालू आहेत त्या. त्यांनी असली टीका करूनही माझे हात जोडून अजितदादाला विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.